नमस्कार. शिशिर ऋतूमध्ये अळीवाचे लाडू खाणं, डिंकाचे लाडू खाणं, मेथीचे लाडू खाणं, गुळपापडीचे लाडू खाणं, हळदिया पाक हे असे गोड आणि पौष्टिक पदार्थ खाण्याचे हे दिवस. त्यामुळे त्यांच्या उल्लेखाशिवाय हा आपला शिशिर ऋतू काही संपणार शक्य नाही. त्यामुळे आज आपण डिंकाविषयी थोडंसं पाहू. वेगवेगळ्या झाडांपासून, विशेषतः शेवगा आणि बबूळ यांच्यापासून मिळणारा जो गोंद आहे तो जमा करून त्याच्यापासून जो मिळणारा डिंक आहे त्याच्यापासून डिंकाचे लाडू आपण करतो. हा डिंक आहे ना, हा अतिशय चांगला फायबरस भाग आहे आणि तो आपल्या पचन व्यवस्थेमध्ये सुधारण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावतो. आणि त्यामुळे आणि त्याच्यामध्ये असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर जे घटक आहेत ते आपल्या हाडांना, आपल्या बोन्सना ताकद देण्याचं महत्वाचं कार्य करतो. त्याचप्रमाणे हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये होणारी झीज ही कमी करणं आणि त्यांच्यामध्ये पुन्हा बळ प्राप्त होण्यासाठी मदत करणं हे या डिंकाचं महत्वाचं आहे. विशेषतः बबूळचा जो डिंक आहे तो त्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि हा डिंक थोडासा पिवळसर असे खडे असतात आणि त्याच्यामध्ये मात्र काही काळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे खडे जर दिसले तर ते बाजूला करायला पाहिजेत आणि पारदर्शक आणि एकाच रंगाचे असणारे खडे एकत्र करून त्याचा उपयोग करायला पाहिजे. हा जो डिंक आहे हे डिंकाचं पाणीही आपल्याला आहारामध्ये वापरता येतं. हल्ली त्याला कॅसिया वॉटर आणि ते फायबर रिच वॉटर म्हणून हल्ली सांगितलं जात आहे. हे जुन्या सगळ्या गोष्टी नवीन संदर्भाने पुन्हा वापरामध्ये येत आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे डिंकाचे लाडू तर खाणं आनंददायी आहेच, त्याच्याबरोबर सुकं खोबरं, तीळ, खसखस आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे त्यातले नट्स असं एकत्र करून केलेले हे जे लाडू आहेत हे पौष्टिक आहेत, फायबरही देणारे आहेत आणि त्यामुळे आपलं पचन व्यवस्था आणि संपूर्ण शरीराला एक प्रकारचा उत्साह आणि जोम देणारे असे पदार्थ आहेत. त्यातला हा डिंकाचा लाडू नक्की खा आणि तुमच्या कॉमेंट्सही द्या आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि मात्र ज्यांना मानवतो त्यांना डिंकाचा लाडू नक्की खा. थँक्यू.